आम्ही चाललेलो आहोत श्रीरामपूरला. म्हणजे आत्ताच्या जमान्यात सगळीकडे चहा 10 रुपयाला झालाय, तर तिथं आहे ना 5 रुपयालाच होता. आम्ही म्हटलो 5 रुपयेच का रेट आहे तुमचा, असं तसं. ते बोलले अजून तुम्ही 20 वर्षांनी पुढं जरी आले ना, आमचा रेट आहे तसाच राहील. नमस्कार, मी योगेश पिटेकर. तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज सकाळ सकाळी उठलो मी, आवरलं आणि जेवण नाही केलं, नाश्ता पण नाही केला. का नाही केला माहिती का? कारण की आमच्या घरी सवासण्या होत्या आणि देवीला नैवेद्य पण दाखवलेला नव्हता. आणि काय झालं, मला पण लग्नाला जायचं होतं माझ्या मित्राच्या. तर त्यामुळं मी एकदम टकाटक आवरून बघू शकता तुम्ही. आता मी चाललोय लग्नाला. तर लग्नातलं मी तुम्हाला दाखवण्याचा काही प्रयत्न करतो. कोण मित्र येतो तो पण मी तुम्हाला दाखवतो. तर चला करूया ब्लॉगची सुरुवात. माझ्या मित्राचं लग्न आटपून सर आणि आम्ही कुठं चाललो आता? आम्ही चाललेलो आहोत श्रीरामपूरला. तर आता आम्ही श्रामपूरला गेलो होतो एका प्रोजेक्टच्या संदर्भात. त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि मस्त चहा प्याला आणि छोटे बिस्किट वगैरे खाल्लं. तर तिथं आहे ना कोणतीही गोष्ट 5 रुपयाला होती. म्हणजे छोटं बिस्किट 5 रुपयाला, क्रीम रोल 5 रुपयाला आणि चहा पण 5 रुपयाला. म्हणजे आत्ताच्या जमान्यात सगळीकडे चहा 10 रुपयाला झालाय, तर तिथं आहे ना 5 रुपयालाच होता. तर तिथला मालक काय म्हटला माहिती का? का आम्ही किती वर्षापासून करतोय सर? ते 20 वर्षापासून त्यांचं ते चहाचं स्टॉल आहे. हा. आणि त्यांना ज्यावेळेस मी विचारलं होतं का बाबा हे तुम्ही रेट का वाढत नाही, तर त्यांनी मला याचं उत्तर असं दिलं होतं का म्हणे ज्यावेळेस मला सुरू करायचं होतं म्हणे हॉटेलचा व्यवसाय, माझ्या मनात असं आलं होतं म्हणे का बाबा रोजचे मला आहे ना 2-3 हजार रुपये जरी सुटले तरी माझं म्हणे होऊन जाईल म्हणे. तर मग चालू केल्यानंतर म्हणे मला आहे ना त्या दिवशीपासून आहे ना रोज आहे ना 3,500-4,000 रुपये यायचे, कधी 3,500 कधी 4,000. तर म्हणे मी असा विचार केला का भाऊ आपण एवढ्याला चहा विकतो म्हणे, 5 रुपयाला चहा विकतो आणि आपल्याला जसं आपण विचार केला त्यापेक्षा थोडेसे जास्त पैसे मिळतात. म्हणून त्याने असं ठरवलं की आपण रेट वाढवायचेच नाही. अजूनपर्यंत त्यांनी ना 5 रुपयाच्या वरती 1 रुपया सुद्धा नाही वाढवला. त्याचा चहाचा किंमत अजून पण 5 रुपये आहे. कधी पण तुम्ही गेले श्रीरामपूर रोडला गाव लागन बेलापूर, बेलापूरच्या तिथंच त्याचं ते चहाचं हॉटेल आहे. तिथं तुम्ही ते चहा पिऊ शकता आणि हॉटेलचं नाव आहे मला वाटतं मिलन. मिलन. हा. मिलन टी स्टॉल. तर याच्यातून आहे ना काय शिकायला भेटतं, म्हणजे मी गेलो होतो त्या चहाच्या दुकानात, खूप गर्दी होती. मी म्हटलं कसं काय गर्दी आहे असं तसं. पण नंतर एक ऑब्झर्व झालं का ते जे स्टॉल आहे त्यांचा जो रेट आहे सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळा आहे, म्हणून तिथं गर्दी होती. असंच काहीतरी मला वाटतं बिझनेसमध्ये किंवा व्यवसायात तुमच्यात जर काहीतरी वेगळेपणा असलं तर तुमचा बिझनेस व्यवसाय हा चालतो म्हणजे चालतोच. आणि दुसरं म्हणजे असं नाही का 5 रुपये आहे म्हणून त्याची क्वालिटी थोडीशी खराब असणार, डल असणार नाही. इतरांपेक्षा पण त्याची क्वालिटी खूप छान आहे म्हणून लोक पण तिथं गर्दी करतात. खरंच क्वालिटी होतच. आणि अजून एक गोष्ट सांगतो, त्या मालकासोबत आम्ही बोललो. तर आम्ही म्हटलो 5 रुपयेच का रेट आहे तुमचा, असं तसं. ते बोलले अजून तुम्ही 20 वर्षांनी पुढं जरी आले ना, आमचा रेट आहे तसाच राहील. 5 रुपये राहणार. पण आता काय माहिती, काय वाटतं तुम्हाला याविषयी? अजून काही वाटत असेल तर कमेंटमध्ये बोला.